हायपोथायरॉइडिझम हे नाव कदाचित आपण ऐकलं असेल. खूप कॉमन आहे, पण अनेकांना याचा नेमका अर्थच माहीत नसतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी कंडिशन आहे ज्यात आपलं शरीर माहितीये आतल्या आत स्लो मोशनमध्ये चालल्यासारखं वाटतं. चला आज आपण याच विषयाच्या खोलात जाऊया आणि बघूया हे सगळं नेमकं आहे तरी काय. कधी असं झालंय का की कितीही झोप घेतली तरी फ्रेश वाटत नाही, किंवा काहीही कारण नसताना वजन वाढतच चाललंय, डोकं अगदी गच्च झाल्यासारखं वाटतं, विचारच करता येत नाही? अनेकांना हे अनुभव येतात नाही का? तर या सगळ्यामागे एक मेडिकल कारण असू शकतं, आणि आज आपण तेच कारण समजून घेणार आहोत. तर हायपोथायरॉइडिझम म्हणजे नेमकं काय? बघा, आपल्या गळ्यामध्ये एक छोटीशी फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी असते. तिला म्हणतात थायरॉइड. ही ग्रंथी म्हणजे आपल्या बॉडीचा एनर्जी मीटर आहे, जणू काही एक रिमोट कंट्रोलच. आता विचार करा, जर हाच रिमोट कंट्रोल व्यवस्थित काम करे असा झाला तर, म्हणजे तो पुरेसे हॉर्मोन्स बनवेनासा झाला तर आपल्या शरीराचं अख्खं इंजिनच हळूहळू स्लो होऊन जातं. आणि बस याच कंडिशनला म्हणतात हायपोथायरॉइडिझम. ओके, हे तर कळलं की थायरॉइड स्लो होतं. पण मग पुढचा प्रश्न येतोच की असं का होतं? म्हणजे शरीराचा हा एवढा महत्वाचा पार्ट अचानक स्लो का होतो? यामागे नक्की काय कारणं आहेत? आणि ह्याचं उत्तर सोपं नाहीये. कारणं खूप वेगवेगळी आहेत. काही आपल्या शरीरातच गडबड झाल्यामुळे होतात, तर काही दुसऱ्या मेडिकल ट्रीटमेंट्सचा साईड इफेक्ट असू शकतात. हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण आपल्या सोर्स डॉक्युमेंटमधला एक महत्वाचा तक्ता बघूया. हा जो तक्ता आता समोर आहे तो आपल्याला थेट या समस्येच्या मुळाशी घेऊन जातो. यात सायंटिफिक रिसर्चमधून समोर आलेली सगळी महत्त्वाची कारणं दिली आहेत. आता ही लिस्ट खूप मोठी आणि डिटेलमध्ये आहे, पण घाबरू नका. आपण यातले जे सगळ्यात महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते एकदम सोपे करून समजून घेऊ. तर यातलं सगळ्यात कॉमन कारण आहे ऑटो इम्युन डिसीज. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण याचा अर्थ सोपा आहे. म्हणजे आपलंच शरीर, आपलीच इम्युन सिस्टीम कन्फ्यूज होते आणि आपल्याच थायरॉइड ग्रंथीवर हल्ला करायला लागते. तिला वाटतं की हा कोणी बाहेरचा शत्रू आहे. याशिवाय दुसरं कारण म्हणजे कधीकधी दुसऱ्या आजारांसाठी केलेल्या ट्रीटमेंट्स, जसं की थायरॉइडची सर्जरी किंवा कॅन्सरसाठी दिलेली रेडिएशन थेरपी. त्याचा परिणाम म्हणूनही थायरॉइडचं काम मंदावतं. आणि हो, एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या जेवणात आयोडीन कमी असणं, हे सुद्धा विसरून चालणार नाही. ठीक आहे, कारणं तर लक्षात आली, पण आपलं शरीर आपल्याला काय सिग्नल देतं? म्हणजे थायरॉइड जेव्हा स्लो होतं तेव्हा ते आपल्याला कसं कळतं? चला आता हे संकेत बघूया. इथे ना एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. 2 शब्द आहेत, लक्षणं, सिम्प्टम्स, आणि चिन्ह, सायन्स. यात फरक आहे. लक्षणं म्हणजे जे आपल्याला स्वतःला जाणवतं, जसं की अरे खूप थकवा आलाय किंवा काही आठवत नाहीये. आणि चिन्ह म्हणजे जे डॉक्टर चेक करताना पाहतात, जसं की त्वचा कोरडी झालीये किंवा आवाजात काही बदल झालाय. कळला फरक? आणि ही लक्षणं किती प्रकारची असू शकतात हे बघा या दुसऱ्या तक्त्यामध्ये. थायरॉइड स्लो झाल्याचा परिणाम डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत जवळजवळ प्रत्येक अवयवावर होतो. ही फक्त थकव्याची गोष्ट नाहीये. याचा इम्पॅक्ट खूप मोठा आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचा असतो. सगळी सिस्टीमच जणू काय बिघडते. ह्या सगळ्या लिस्टमध्ये एक गोष्ट जी सगळ्यात जास्त कॉमन आहे ती म्हणजे भयानक थकवा. म्हणजे असा थकवा की तुम्ही कितीही आराम करा, झोप घ्या, तरी सकाळी उठल्यावर वाटतं की अंगात अजिबात त्राण नाहीत. हे याचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. आणि गंमत म्हणजे याचा परिणाम फक्त शरीरावर होत नाही, मनावरही होतो, ज्याला इंग्रजीमध्ये ब्रेन फॉग म्हणतात ना, तसं काहीसं वाटतं. म्हणजे डोकं एकदम ब्लँक होतं, विचार सुचत नाहीत, छोट्या छोट्या गोष्टी आठवत नाहीत, कॉन्सन्ट्रेट करणं खूप अवघड होऊन जातं. हे सुद्धा थायरॉइड स्लो झाल्याचे सिग्नल्स आहेत. आता इथे एक प्रश्न पडतो. ही लक्षणं बघा, थकवा, वजन वाढणं, विसरभोळेपणा, ही तर खूप कॉमन लक्षणं आहेत. दुसऱ्या अनेक कारणांमुळेही होऊ शकतात. मग डॉक्टर नक्की कसं ओळखतात की हे थायरॉइडमुळेच होतंय? तर यासाठी एक प्रॉपर मेडिकल रोडमॅप आहे. आणि या रोडमॅपची सुरुवात होते एका साध्या पण अत्यंत महत्त्वाच्या ब्लड टेस्टने. या टेस्टमध्ये मोजतात TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. पण मग ह्या टेस्टच्या रिपोर्टमधल्या आकड्यांचा अर्थ काय? TSH वाढलं म्हणजे नक्की काय होतं आणि कमी झाला म्हणजे काय? याचं उत्तर आपल्याला एका फ्लोचार्टमध्ये मिळणार आहे, जो आपण आता बघणार आहोत. तर हा आहे तो रोडमॅप. पहिल्यांदा बघताना कदाचित थोडं कॉम्प्लिकेटेड वाटेल, पण हे खूप लॉजिकल आहे. डॉक्टर याच नकाशाचा वापर करून ठरवतात की नक्की प्रॉब्लेम काय आहे. म्हणजे ब्लड रिपोर्टमधल्या आकड्यांवरून पुढची स्टेप काय घ्यायची हेच यात दाखवलंय.
चला आपण यातला एक मार्ग समजून घेऊ. समजा रिपोर्टमध्ये TSH वाढलेलं दिसलं. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आपला मेंदू थायरॉइडला ओरडून सांगतोय, अरे अजून हॉर्मोन बनव लवकर. मग डॉक्टर काय करतात? ते थेट थायरॉइड हॉर्मोन म्हणजे T4 ची लेवल तपासतात. आणि जर T4 कमी निघालं तर निदान पक्क होतं की हा प्रायमरी हायपोथायरॉइडिझम आहे. मग पुढची स्टेप म्हणजे अँटीबॉडीजची टेस्ट, हे शोधण्यासाठी की याचं कारण ऑटो इम्यून तर नाही ना, आहे की नाही एकदम सिस्टमॅटिक. थायरॉइड हॉर्मोन म्हणजे आपल्या शरीरातल्या अनेक सायलेंट मेसेंजर्सपैकी फक्त एक. बघा, या एका हॉर्मोनच्या कमी जास्त होण्याने अख्ख्या शरीराचा बॅलन्स कसा बिघडतो हे पाहिल्यावर एक विचार येतोच मनात, की आपल्या नकळत आपलं रोजचं आयुष्य, आपली एनर्जी, आपला मूड या सगळ्या गोष्टी कंट्रोल करणारे असे आणखी किती अदृश्य संदेशवाहक आपल्या शरीरात काम करत असतील, नाही का?